अजून तरी इथं दिसत नाही. त्यावर एकदा जिल्हा परिषदेच्या बाजूने येत असतील त्याने या बाजूने यायला सांगा. त्यांच्या उजव्या हाताने ते येऊ दे. संभाजी महाराज की जय. हरे हरे काय सांगायला कळलं ना. एक मिनिट. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, गाडकरी जे झाडाखाली उभारले त्यांना एक विनंती आहे की जागा या शिवसूर्याच्या सावलीत बसायचं आहे. गुणाची तमा करायची नाही. आपण गुरुजींच्यावर प्रेम करतो. आपण कुठल्याही उन्हाला घाबरायचं नाही. जे इथं पाठीमागच्या बाजूला व्यासपीठावर सावलीत उभा राहिलेले आहेत आणि भिडे गुरुजी यांच्यावरचा असणारा गुन्हा तुम्ही मागे घ्या, ती केस मागे घ्या अशी आपण मागणी करत होतो. अन्य आपल्या मागण्या आहेत त्या आपल्या निवेदनामध्ये येतील. पण काल आपल्या सगळ्या शिवभक्तांचा, धारकऱ्यांचा एक विजय झालाय. एक मागणी आपली मान्य झाली. काल विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरुवर्य भिडे गुरुजी यांचा दंगलीमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही तसेच भिडे गुरुजींचा यात सहभाग नाही, त्यांच्या कुठल्याही सहकाऱ्यांचा सहभाग नाही असलेले पुरावे तेथे मांडण्यात आले. शिवाय त्या महिलेने जे गुरुजींच्या विरोधात खोटी फिर्याद दिली होती तिचीही साक्ष झाली आणि तिनेही सांगितले की मी या गुरुजींना ओळखत नाही, त्यांना कधी पाहिलेलं नाही, त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. दंगलीमध्ये मला कुणीतरी सांगितलं, त्या चाललेल्या दंगलीमध्ये मला कुणीतरी सांगितलं की हे भिडे गुरुजींनी केले, त्यामुळे तिच्या तक्रारीमध्ये ही तथ्य राहत नाही. आपल्या अजून अन्य काही मागण्या आहेत. ह्याच्या आधी मी नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना धन्यवाद देतो. तसेच ही जी काही तपास यंत्रणा हे सत्य बाहेर काढण्यासाठी राबली त्या तपास यंत्रणेला धन्यवाद देतो. आपले महाराष्ट्रातली सगळी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी सुद्धा आपली बाजू पूर्ण भक्कमपणे मांडली, आपल्याला ती मांडण्याची संधी दिली आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे, तसेच विशेष करून आभार मानायचे की महाराष्ट्रातले तमाम शिवभक्त, आपले धारकरी, लाखो धारकरी आणि महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये असंख्य संघटनांनी भिडे गुरुजींना पाठिंबा देऊन त्यांच्या मागे ठाम उभे राहिल्या. महाराष्ट्रामध्ये 278 संघटना भिडे गुरुजींच्या मागे ठामपणे उभे राहिल्या. काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी ठामपणे उभे राहिले. त्या सगळ्यांचे आभार मानावेसे वाटते. आपल्या सगळ्यांच्या लढ्याला पहिलं यश आपल्याला मिळालंय, पण ही लढाई इथं थांबणार नाही. ही लढाई थांबणार नाही. जे कोणी या महाराष्ट्रामध्ये जातीय विष पेरण्याचं काम करतंय, जातीय तणाव वाढवण्याचं काम करतंय, ऋषितुल्य अशा गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्यावरती आरोपांची चिखलफेक करून त्यांना या कटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते, अशा सगळ्या सूत्रधारांना पकडून त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे. त्याशिवाय आपण थांबणार नाही. आपल्या अन्य मागण्या आहेत त्या आपण निवेदनामध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला सांगण्यात येतील. तत्पूर्वी
महाराष्ट्रातून देशातून गुरूंच्या मागे ठामपणे सगळ्यात पहिला आपल्या मागे नेहमीच उभे असतात आणि ज्यांच्याबद्दल तमाम लाखो धारकऱ्यांना गुरुजींच्या प्रमाणेच आपण आदर करतो आणि ज्यांचा आदेश आपण गुरुजींच्या प्रमाणेच मानतो, ते आपल्या सगळ्यांचे आधारस्थान म्हणजे सातारची गादी छत्रपती श्रीमंत उदयन महाराज आपल्या मागे ठामपणे उभे राहिले. श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज की, छत्रपती उदयन महाराज की, छत्रपती उदयन महाराज की. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले ज्यांचा शब्द सगळे वारकरी मानतात असे बंडातात्या कराडकर, श्री भास्कर महाराज, नरेंद्र महाराज, अन्य काही महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना आपल्या मागे उभे राहिल्या. तसेच सुरेशजी चव्हाणके, सुदर्शन न्यूजचे प्रमुख आणि हिंदुत्वाचं काम करणारे, संपूर्ण देशभर जाऊन काम करणारे सुरेशजी चव्हाणके यांचे काश्मीर ते कन्याकुमारी असे एक अभियान राबलंय. हम दो हमारे दो तो सभी के दो असं अभियान राबवून ते देशभर फिरतायत. त्यांचा काल मुक्काम होता पणजीमध्ये आणि आजचा मुक्काम त्यांच्या कोल्हापूरमध्ये होता. त्यांना आपण विनंती केली की तुम्ही इथं आज या. त्यांनी सुरुवातीला सगळ्यात पहिला प्रतिक्रिया सुदर्शननी देऊन सुरेंद्रजी चव्हाणके सुद्धा आपल्या मागे उभे राहिले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो आणि ते आज आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मेजर जनरल SP सिन्हा, राष्ट्रीय संयोजक भारत बचाव यात्रा, कर्नल TP त्यागी, वीर चक्र सन्मानित राष्ट्रीय सरसंयोजक आहेत. असे मान्यवर उपस्थित आहेत. बाकीचे मी हरिहरराय तांदोडे यांना विनंती करतो ते बोलतील आणि त्याच्यानंतर निवेदन वाचून आपण आपल्या कार्यक्रमाची आजच्या मोर्चाची समारोप करतोय. त्याच्यानंतर ध्येयमंत्र होणार आहे. निवेदन झाल्यानंतर रावसाहेबजी आपले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. ते आपल्याला जे आपण निवेदन दिलं तर त्याच्यावरती शासनाची काय भूमिका आहे, त्यांनी काय उत्तर दिलं ते आपल्याला रावसाहेब सांगतील. त्यानंतर ध्येयमंत्र होऊन आपला या मोर्चाचा समारोप होईल.